भूमीत देवी भराडीला नतमस्तक करून हे सगळे पत्रकार बांधव तुम्ही आलात तर तुमचं आम्ही इथे आंगणेवाडीत स्वागत करतो. आज यात्रा 9 फेब्रुवारीला आहे आणि त्याप्रमाणे सगळी ही जी काय व्यवस्था चाललेली आहे तर देवीच्या सगळ्या कृपेने या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आता राहिले 4 दिवस फक्त. पुढे आम्ही आमच्या पद्धतीने प्रमाणे म्हणजे ज्या काही हे होतील त्याप्रमाणे सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत पाण्याची म्हणा किंवा रांगण व्यवस्था किंवा बाकी इतर ज्या गोष्टी आहेत स्वयंसेवक या सगळ्या मंडळाने आमच्या संपूर्ण व्यवस्थित ग्रामस्थाने हे केलेले आहेत. ते आता पूर्ण हे होतीलच. तत्पूर्वी कशा पद्धतीने पुढच्या कशा काय गोष्टी होणार आहेत ते आता थोडक्यात तुम्हाला बाबू आंगणे आता हे सगळं सांगतील आणि त्याप्रमाणेच आता पुढचं जसं तुमचं सहकार्य आतापर्यंत लाभलं आहे त्याप्रमाणे पुढचं सहकार्य लाभेल अशी आम्ही अपेक्षा करतो. सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. आज आपण या ठिकाणी श्री देवी भराडी मातेचा वार्षिक उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 9 फेब्रुवारी या सोमवार या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अंगणवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे, त्याचप्रमाणे सरचिटणीस सेक्रेटरी अर्जुन सोमांगणे उर्फ काका, मंडळाचे कार्याध्यक्ष सीताराम शांताराम आंगणे उर्फ बाबा बाळा आंगणे सर्व उपस्थित आहेत. तुम्हा सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आम्ही अंगणवाडी विकास मंडळ अंगणवाडी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आणि येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आंगणे कुटुंबीय आणि अंगणवाडी ग्रामस्थांनी मिळून हे नियोजन केलेले आहे. गेल्या वर्षी जे भाविक आले होते त्यांचे जे काही विचार होते किंवा त्यांचे जे खंत जाणवली किंवा दर्शनाला होणारे विलंबन ज्या त्रुटी होत्या यावर्षी आम्ही पूर्णपणे त्याचा विचार करून नियोजन केलेलं आहे. गेल्या वर्षी आता नुकतंच महानगरपालिकेचे मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचं इलेक्शन झालेलं आहे. नगरसेवक सगळे निवडून आलेले आहेत. त्यांचा पण विचार आम्ही यावर्षी केलेला आहे. कारण यावर्षी बरेचसे नगरसेवक आई भराडी मातेच्या दर्शनासाठी अंगणवाडीत दाखल होणार आहेत. त्याचप्रमाणे आता होऊ घातलेली जिल्हा परिषदची निवडणूक, पंचायत समिती निवडणूक याचासुद्धा विचार केलेला आहे आम्ही. आणि त्याप्रमाणे संध्याकाळच्या ओघात जी काही गर्दी होणार आहे स्थानिक पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांची जी काही गर्दी होणार आहे याचासुद्धा आम्ही विचार करून त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. दर्शन रांगा यावर्षी आम्ही 9 रांगा उपलब्ध केलेल्या आहेत. जे आमचे मंत्री महोदय किंवा जे VVIP येणार आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी विचार केलेला आहे. त्यांच्यासाठी एक स्पेशल लाईन आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे. आमचे सर्वसामान्य भाविक आई भराडी मातेचे भक्त जे येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कणकवली लाईनवरून कणकवलीच्या साईडने येणारे जी लाईन व्यवस्था आहे त्या 2 रांगा आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत. मालवणच्या दिशेने येणारे रांगा आहेत त्यासुद्धा 2 उपलब्ध केलेल्या आहेत. अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी अंगणे कुटुंबियाने, अंगणवाडी ग्रामस्थ, त्याचप्रमाणे अंगणवाडी विकास मंडळ यांनी सर्वांनी मिळून गेले 2 महिने अतिशय परिश्रम घेऊन अगदी सुटसुटीत आणि लवकरात लवकर श्री भराडी मातेचं दर्शन प्रत्येक भाविकाला होईल अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. शासनाकडून सुद्धा आम्हाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी फार मोठं सहयोग किंवा त्यांचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. पालकमंत्री महोदयांनी जिल्हा परिषद ओरस या ठिकाणी संपूर्ण या नियोजनाबाबत बैठक घेतली. ज्या अधिकाऱ्यांना जी कामं आहेत त्या अधिकाऱ्यांना आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सूचना केली आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनीसुद्धा आपल्या सूचना पालकमंत्र्यांच्या मंत्री महोदयांच्या सूचना विचारात घेऊन त्यांचं पूर्णपणे या ठिकाणी पालन केलेलं आहे. कलेक्टर मॅडमनी यांनीसुद्धा या ठिकाणी मीटिंग घेतली. जिल्हा परिषद अधिकारी शिवसाहेब, त्याचप्रमाणे SP साहेब सर्वांनी या ठिकाणी येऊन आपल्या नियोजनाबाबत बैठकी घेतल्या. ज्या उपाययोजना या ठिकाणी राबवायच्या आहेत, ज्या सोयी या ठिकाणी आपल्याला हव्या आहेत त्याची पूर्णपणे विचार करून किंवा त्याचं नियोजन पूर्णपणे या ठिकाणी केलेलं आहे. पाणीपुरवठा विभागाचे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या मार्फतसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला योगदान प्राप्त झालेले आहे. या जत्रेसाठी 9 टँकर
यावर्षी उपलब्ध झालेले आहेत आणि करून दिलेले आहेत. त्याप्रमाणे सर्व दुकानदार बांधवांना, येणाऱ्या भाविकांना आणि अंगणे कुटुंबियांनासुद्धा त्याचं पाणी वाटप अगदी व्यवस्थितपणे पार पाडणार आहे. ग्रामपंचायतीसुद्धा त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे. विद्युत महामंडळाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आमची मागणी होती, आम्हाला एक 8 ते 10 पोल पाहिजे होते. त्याचंसुद्धा या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. स्ट्रीट लाईटसाठी पोल पाहिजे होते, त्याचंसुद्धा नियोजन झालेलं आहे. एस टी महामंडळाचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्याशी सुद्धा आमची बोलणी झाली. त्यांनीसुद्धा आपली बस व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे होईल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. ग्रामस्थांच्या वतीने जी पार्किंगची व्यवस्था असते ते पार्किंगसुद्धा आम्ही 2 संस्थांना विभागून दिलेलं आहे. मालवणच्या साईडचं एक पार्किंग आहे ते एका संस्थेला दिलेलं आहे आणि कणकवली साईडचं पार्किंग आहे ते दुसऱ्या एका संस्थेला दिलं आहे. त्याचंसुद्धा व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे. कमीत कमी शुल्कामध्ये ही पार्किंग व्यवस्था आम्ही राबवणार आहोत, जेणेकरून प्रत्येकाच्या गाड्यांची त्या ठिकाणी देखभाल केली जाईल अशा पद्धतीचे आणि व्यवस्थित ठिकाणी पार्किंग केली जाईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही अंगणी कुटुंबीय आणि अंगणवाडी ग्रामस्थ अंगणवाडी विकास मंडळ यांनी सर्वांनी मिळून केलेलं आहे. आणि हा यात्रोत्सव अगदी व्यवस्थित पार पडेल यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ गेले 2 महिने अतिशय परिश्रम घेऊन या ठिकाणी कार्यरत आहोत. दुकानदार बांधवांचे जे विषय होते, आम्हाला मंत्री मोर्यांकडून म्हणा किंवा अधिकाऱ्यांकडून सूचना होत्या, त्याप्रमाणे आम्ही दुकान व्यवस्थाची बैठका या ठिकाणी केलेली आहे. कारण हा यात्रोत्सव हा स्थानिक दुकानदार किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा या यात्रेवर बऱ्याच जणांचं एक वर्षाचं आर्थिक गणित मांडलं जातं आणि त्या हिशोबाने या ठिकाणी दुकानदार येत असतात, बांधव येत असतात. त्यांनाही त्यांचंही कुठे नुकसान होणार नाही याचीसुद्धा आम्ही दक्षता घेऊन ते सुद्धा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांना आपल्या ह्या रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल या ठिकाणी आम्ही त्यांचीसुद्धा दखल घेतलेली आहे. त्याचप्रमाणे जे रिक्षा व्यावसायिक आहेत त्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे. कारण त्यांचासुद्धा वर्षाचं आर्थिक आराखडा कुठेतरी या यात्रोत्सवावर अवलंबून असतो. त्याचंसुद्धा आम्ही आमचे जे पोलीस अधिकारी आहेत किंवा RTOचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संमत करून त्यांनासुद्धा रिक्षा बांधवांनासुद्धा एक व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, जेणेकरून त्यांचंसुद्धा वर्षाचा जो आराखडा आहे, आर्थिक आराखडा आहे, तो व्यवस्थित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालेल याप्रमाणे या यात्रोत्सवाचं आम्ही अंगणी कुटुंबियाने नियोजन केलेलं आहे. अपंगांसाठी आम्ही 2 कणकवली साईडच्या दिशेने एक वाहन ठेवलेलं आहे आणि मालवणच्या दिशेने सुद्धा एक वाहन ठेवलेलं आहे, जेणेकरून ते या ठिकाणी आमच्या या आई भराडी मातेच्या दर्शनासाठी सुखरूपपणे येऊ शकतील आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक व्यवस्थित रांग व्यवस्था आम्ही केलेली आहे, जेणेकरून प्रत्येक हँडिकॅप भाविक आई भराडी मातेचं दर्शन घेऊ शकेल. आणि त्यासाठी आम्ही स्वयंसेवकांची सुद्धा या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. ते आई भराडी मातेच्या दर्शनाला त्यांना घेऊन जातील आणि परत त्यांच्या वाहनापर्यंत त्यांना आणून सोडतील अशी आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी उपस्थित केला दर्शन अर्धा ते पाऊण तासात प्रत्येक भाविकाला मिळेल याप्रमाणे या ठिकाणी आम्ही उपाययोजना किंवा नियोजन तशा पद्धतीत केलेलं आहे. अर्धा ते पाऊण तासात यावर्षी प्रत्येक भाविकाला दर्शन मिळणार आहे असं आमचं नियोजन यावर्षीचं आहे. आणि मुखदर्शन ज्या भाविकांना अतिशय घाई असते त्यांच्यासाठी एक मुखदर्शनची लाईन आहे, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आहे. ते दर्शन तुम्हाला एक 5 मिनिटाच्या अवधीमध्ये ते दर्शन होणार आहे. हे आमची ही होती पहिली जी होती ना ती खूप छोट्या होत्या, म्हणजे कमी होत्या पूर्वीपासून. आता आम्ही ते यावेळी मोठ्या केल्या आणि जेवढं जास्तीत जास्त मंदिरात आतमध्ये एंट्री केल्यानंतर खुलं कसं मिळेल, म्हणजे कुठे गुदमरणार नाही, काय नाही, चेंगराचेंगरी होणार नाही. म्हणजे जिथे 2 फूट 2.25 फूट होते ते आम्ही 3 फुटाच्या आसपास गेलो आहे. म्हणजे ती जागा मोठी हे केली आणि लोकांना कसं जाता येईल व्यवस्थित. आणि ते आतमध्ये गोल गोल फिरवणं वगैरे फार कमी केलं. तुम्ही आता बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आता आणि ते पण सांगा तारीखला म्हणजे पहाटे आमची साधारण 12-12:30च्या दरम्यान विधिवत पूजा सुरू झाल्याच्या नंतर धार्मिक म्हणजे जी पूजा वगैरे देवीची ते सर्व सुरू झाल्याच्या नंतर तो साधारण आम्हाला 2 तासाचा अवधी लागतो सर्व तिचा साजशृंगार वगैरे होण्यासाठी. साधारण आम्हाला 2.5 ते 3 या टायमिंगमध्ये आमचं दर्शन सुरू होईल. म्हणजे कमीत कमी 3 असं आम्ही स्पेसिफिक टाइम नाही सांगू शकतो. 3 वाजता सुरू होईल ते दर्शन. त्यानंतर ते दर्शन बरोबर रात्री
9 वाजेपर्यंत आम्ही ते सुरू ठेवणार आहे. असं ह्यावेळी तुम्ही डायरेक्ट ते सर्वांना हे करावं, सांगावं. हां, 9 वाजता ते आम्ही दर्शन बंद करणार आहे. ते 9 वाजल्यापासून ते साधारण 12:30 ते 1 वाजेपर्यंत हे आमचे महाप्रसादाचे देवीला नैवेद्य दाखवण्याचे जे धार्मिक विधी आहेत ते साधारण ह्या वेळेमध्ये चालणार आहेत. त्यानंतरच 1च्या नंतरच लोकांनी परत भाविकांनी त्या दर्शनासाठी रांगेत उभं राहावं. अन्यथा काय होतं, जर समजा आम्ही 9 वाजता बंद केलं तर 9च्या नंतर 9 वाजता ते उभे राहिले तर तेवढे 4 तास परत त्यांना त्या रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि मग तो थोडासा त्यांचा गोंधळ होतो. ते अगोदरच यावर्षी आम्ही डिक्लेअर करतो की 9 वाजेपर्यंतच दर्शन सुरू होणार. जे 8 तारीखला पहाटे म्हणजे जे 3 वाजताचे दर्शन सुरू होणार आहे म्हणजेच 9ला ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आणि त्यानंतर 12:30 ते 1 वाजेपर्यंत आपण 1चा टायमिंग धरू. 1 वाजेपर्यंत ते धार्मिक विधीसाठी बंद राहील पूर्वरच चालू आहे. आणि 1च्या नंतर ते पूर्ववत चालू राहील. ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल म्हणजे 10 तारीखला संध्याकाळी 7 पर्यंत. त्यानंतर मग विसर्जन. हा तुम्ही टायमिंग सर्वांना या यात्रोत्सवामध्ये प्रायव्हेट किंवा जी सेवाभावी संस्था आहेत अशांकडून सुद्धा आमच्याकडे स्वयंसेवक आलेले आहेत. कोल्हापूरहून पंढरपूरहून आम्ही 100 स्वयंसेवक या ठिकाणी येणार आहेत आणि प्लस त्यांच्याबरोबर बाउन्सर 15 बाउन्सर या ठिकाणी मागवलेले आहेत. अंगणे कुटुंबियांच्या आमचे जे ग्रामस्थ आहेत ते जवळजवळ आमचे 450 ते 500 स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत असणार आहेत. अशा प्रकारे 700 ते 800 स्वयंसेवक या 2 दिवसासाठी निश्चितच या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे दर्शन रांगा बंद होण्याचा जो टायमिंग सांगितला त्यावर आजची पत्रकार परिषद आहे. तर सर्वांना एक सूचना आहे की तो जो विषय आहे 9 वाजता रांगा बंद होणार आहे तर एक आपण 8 वाजता जर रांगेमध्ये असाल आणि अर्ध्या पाऊण तासाचा विषय असेल तर त्याच टायमिंगला आपण रांगेमध्ये राहायचं आहे. 9 नंतर दर्शन हे बंद होणार आहे. तरी कणकवली किंवा ज्या इतर रांगा ज्या आमच्या आहेत मालवण स्टँडची रांग असू दे, कणकवली साईडची रांग असू दे, मग मसुरा साईडची रांग असू, कुठल्याही साईडच्या ज्या रांगा आहेत त्या रांगेमध्ये विचार करताना भाविकांनी तो एक विचार फक्त नक्की करायचा आहे की 9 वाजता दर्शन बंद होणार आहे तर आपल्याला अर्धा ते पाऊण तास दर्शनासाठी लागणार आहे. त्याप्रमाणेच आपण त्या रांगेमध्ये प्रवेश करायचा आहे. याची सर्व भाविकांनी याची नोंद घ्यायची आहे.